आत्मसाह्य तुम्हाला करायचं आहे, स्वतःचा विकास करायचा आहे, तर सगळ्यात आधी स्वतःला तुम्हाला त्या प्रेरणा द्याव्या. स्वतःला प्रेरणा म्हणजे की मी हे करू शकतो, हे वाक्य नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं. कोणतं वाक्य लक्षात ठेवायचं? मी हे काम करू शकतो. परीक्षा आहे, परीक्षेत हुशार विद्यार्थी काय करतात? चांगले पर्सेंटेज घेतात, 90%, 95% घेतात, है ना. आणि 70-80% वाले ते 90% जाऊ शकतात की नाही जाऊ शकत? जाऊ शकतात ना. कधी? सगळ्यात महत्वाचं काय? स्वतः सोबतची ठरवावं लागेल की मला कुठे जायचं आहे. जर तुमच्यामध्ये 10वी वर्गातले मुलं आहेत ना, तर येणाऱ्या 2 महिन्यानंतर तुमची परीक्षा आहे, बोर्डाच्या परीक्षा आहे, बरोबर. आता तुमचं जे काही पर्सेंटेजचं लेवल असेल, कोणाचं 90% वर असेल, कोणाचं 60-70 वर असेल, कोणाचं 35% वर असेल, कोणी फेल याच्यात असेल, स्वतःला निगोशिएट करायचं नाही. एखादी कोणी आता समजा तुमचं फर्स्ट सेमिस्टर झालं, त्यात कोणी विद्यार्थी नापास झाला असेल तर स्वतःला वाईट म्हणून नाही घ्यायचं. नापास होणे ही काय आहे? पहिली पायरी. जो मुलगा, जो विद्यार्थी पहिल्यांदा कुठेतरी एकदा नापास झाला असेल, तो काय करू शकतो? रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. पण त्यासाठी काय पाहिजे? जिद्द पाहिजे. स्वतःला ती प्रेरणा, स्वतःमध्ये ती प्रेरणा तयार केली पाहिजे की मी सुद्धा काय करू शकतो? 90%, 95% घेऊ शकतो. जो 90%, 95% वाला विद्यार्थी आहे, तो डायरेक्ट स्वतःहून तो झालाय का 90% वर? तो पण तोच अभ्यास करतो, त्यालाही तेच विद्यार्थी शिक्षक शिकवतात, तोही तिथेच कोचिंग क्लासेस लावतो, है ना. आपणही तिथेच लावतो. मग तो 90%, 95% पर्यंत जाऊ शकतो. 35% वर नाही जाऊ शकत का? जाऊ शकतो. पण कधी जाऊ शकतो? जेव्हा ती जिद्द आपल्या मनात असेल. हे सुद्धा आता तुमचं सध्याचं ड्रीम ते आहे ना. सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला की ड्रीम. आता सध्या तुमच्या समोर कोणतं ड्रीम आहे? 10वी SSC पास व्हायचं, है ना. पण ते कसं कसंही पास व्हायचं का? नाही. कसं पास व्हायचं आहे? पर्सेंटेज, है ना. सगळ्यात पहिलं आता ड्रीम ते आहे. मग त्या ड्रीम साठी आपल्याला काय करावं लागेल? स्वतःमध्ये ही वृत्ती तयार करावी की मला कुठे जायचं आहे? 98-99% प्राप्त करायचं. करू शकता तुम्ही? प्रत्येक जण करू शकतो. मी ज्यावेळेस येईल रिझल्ट बघेल, मी सरांना विचारले काय रिझल्ट लागला, मला जास्तीत जास्त विद्यार्थी 90%च्या वरती पास झालेले पाहायला हवे. तुम्हाला आवडेल की नाही? मग त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. अजूनही तुमच्याकडे 2 महिने बाकी आणि 2 महिन्यात तुम्ही खूप काही चमत्कार करू शकता, है ना. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? थोडंसं तुमच्या शिक्षकांना भेटा, तुमच्या शिक्षकांना विचारा कशा प्रकारे अभ्यास करू, है ना. कम्युनिकेशन वाढवा शिक्षकांसोबत, म्हणजे तुम्ही काय व्हाल? नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल, है ना. म्हणजे स्वतःला काय करावं लागेल? तुम्हाला प्रेरणा द्यावी लागेल, स्वतःला जिद्द तयार करावं लागेल की मी